पाटील ह्या सरकारने जे कागद दिलाय आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही. त्याच्यात मराठा कुणबी एक आहेत असं कुठेही लिहिलेलं नाही. जिंकलो रे आपण, आणा गुलाल, आणा फटाकडे, आणा वाजवा. खरंच जिंकलो का आपण? खरंच जिंकलो का? माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला. खरंच जिंकलो? मागच्या वेळेस तुम्ही माझ्यावर प्रचंड आरोप केले की हा फडणवीसचा माणूस, हा फडणवीस. आज आज त्यांची कितीतरी, तुम्हीच काल अनेक व्हिडिओ, मंत्री भुजबळ आणि हे हाके प्राध्यापक असतील कोणी, लक्ष्मण हाके, हे जर म्हटले की ह्या कागदाला काही व्हॅल्यू नाही तर आज समाज फाडून खाईन त्यांना. मनोज जरांगे म्हणजे काय मराठा समाज नाही. हे स्टेटमेंट आहे, वाजून जाऊ तुम्हाला. सक्षम अधिकारी निर्णय घेईल म्हटलंय. निर्णय घे. मी फुला हार घातला असता, लोटांगण घातला असता जरांगे पाटलाला. काय सक्षम अधिकारी दाखला देईल. मी काय कोणाचा माणूस नव्हतो, मी खरं बोलणारा माणूस होतो. समाज तिथे गेला, समाजाने समाजाचं काम केलं. पण जो निर्णय घेणारा माणूस आहे आमचा, जो नेतृत्व आहे तिथं, लिडरशिप ज्याला म्हणतात, त्या लिडरशिपला कळायला पाहिजे ना आपण काय घेऊ राहिलोय. एसीबीसीचं काय कट ऑफ असेल? तुम्ही आश्चर्य होईल, तुम्हाला हसन तुम्हाला वाटेल की ओम मोहन सूर्यवंशी 3 मार्क आहेत, 3 मार्क. 3 मार्काला त्याला ऍडमिशन भेटलंय. सरसकट जर आरक्षण दिलं तर काय होईल? पहिलं एसीबीसीचं 10% जाईल. जाईन का नाही जाईन? आता मराठा राहिलाच नाही ना. जाणारच आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मुंबईत आंदोलन केलं, उपोषण केलं आणि त्यानंतर त्यांनी विजयी गुलाल उधळूनच परत ते मराठवाड्यामध्ये जालना त्यांच्या गावी आलेले आहेत, आंतरवाली सराटीला आलेले आहेत. त्यानंतर मराठा समाजामध्ये एक नवचैतन्य, आपल्याला आरक्षण मिळालं अशी भावना एकूणच मराठा समाजात झालेली आहे. वारंवार जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलणारे, एकेकाळी जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी लढणारे बारसकर महाराज माझ्या सोबत आहेत. आता हे आरक्षण ओबीसीतून मिळाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, सगळं मी त्यांच्याकडून बोलणार आहे. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जरांगे पाटलांच्या दमदार विजयानंतर तुमचं काय मत? एक गोष्ट अशी समजून घ्या, एक सत्य असतं आणि दुसरा भ्रम असतो. आता सत्य हे सत्यच असतं. आज तुम्ही आणि हजारो आमचे बांधव, आपल्याला फार मोठा विजय मिळाला, फार मोठा विजय मिळाला. मुळातच हा माझ्या मते हा विजय नाही. 2 लोक जर निवडणुकीला उभे असतील किंवा दोघांची एखाद्याची कुस्ती लागली असेल आणि त्याच्यातला जो विजयी झाला असेल, तुम्ही निश्चित पहा, गुलाल खेळतात, फटाकडे वाजवतात, त्याचे बोर्ड लावतात. विजयी माणसाचे फ्लेक्स बोर्ड लावले जातात. मनोज जरांगे ज्यावेळेस मुंबईवर स्वारी करण्याकरता निघाले, बिलकुल मी एक शब्द बोललेलो नाही. माझे अनेक सहकारी म्हणले महाराज आता तुम्ही बोलायचं नाही. बिलकुल मी म्हणलं शुभेच्छा, मी एक शब्द बोलणार नाही. आपण बोललो नाही, समर्थन दिलं, पाठिंबा दिला. का? काय म्हटले जरांगे पाटील निघतानी? काय म्हटले होते? घेऊनच येणार. काय घेऊन येणार? 2 मागण्या होत्या त्यांच्या, फक्त 2 आणि 2 मागण्या होत्या. शिवनेरीवर कंपाळाला माती लावली त्यांनी आणि काय सांगितलं की मराठा आणि कुणबी एकच आहे असा सरसकट काय घेऊन येणार? GR घेऊन येणार. आणि दुसरा हैदराबाद गॅझेट लागू करून आणणार, ही त्यांची हेच. आणि जर दिलं नाही, बरं त्यांनी जे बोललं ते करून आणलंच ना त्यांनी. नाही ते करतो ना स्पष्टीकरण. त्यांनी काय बोललं हे तुम्ही आधी क्लिअर करा. काय मागितलं त्यांनी? सरसकट. सरसकट हा शब्द आहे. आज तुम्ही मुंबईवरून आल्यापासून सरसकट हा शब्द दिसत नाही. सरसकट हा शब्द गंगेखाली पुला खालून वाहून गेला आता. बरोबर. मुंबईत बस आणि जाताना काय म्हणले, मला गोळ्या घाला, मला जेलमध्ये टाका. एक तर आरक्षणाच्या विजयाची यात्रा निघन, नाहीतर माझ्या याची अंत्ययात्रा निघन, माझी तिरडी निघन. चांगलं होतं, आपण ऍप्रिशिएट केलं, आपण बोललो नाही काही. गेले आणि 5व्या दिवशी काय अचानक घटना घडली. सरकार एक कागद घेऊन आलं, एक GR घेऊन आलं आणि ते म्हणले वाचा, 1 घंटा त्यांना टाइम देऊ. मागच्या वेळेस 1 दिवस टाइम दिला, 2 दिवस, 3 दिवस चर्चा चालल्या. आता 1 तास टाइम आणि 1 तास टाइम दिला आणि लोकांना विचारलं, उठू का रे, घ्यायचं काय? खालून लोक काय म्हणले, आपण अजूनही काढून पहा. काय म्हणले लोक? नाही. पाटील ह्या सरकारने जे कागद दिलाय आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही. त्याच्यात मराठा कुणबी एक आहेत असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि हैदराबाद गॅझेट लागू करा असंही स्पष्ट 2च ओळीचा GR पाहिजे होता. तसा GR दिला. लोक नाही म्हणले. ते काय म्हणले माहिती का? मग मरू कमी. हे त्यांचे शब्द आहेत. आता काय म्हणणार लोक, बिचारे भोळे भाळे बांधव.
आणि त्यांनी ते कागद घेतला. त्यांच्यातलाच एक वकील होते योगेश केदार म्हणून, हा. त्यांनी त्यावेळेस विरोध ते केला होता. सगळी चर्चा रेकॉर्डेड आहे, सगळ्यांनी पाहिलेली आहे. ते जागेवर म्हणले पाटील हे फसवतायत आपल्याला, बरं. हे घेऊ नका, हे खोटं आहे. ते म्हणले काही इतक्या वाईट स्वरूपात बोलले, सर बोलू नको म्हणले, याला बाहेर काढा रे, द्या हुसकून याला. ते निघून गेले तिथून. आणि त्यांनी जो कागद आणला आणि तिथं सांगितलं जिंकलो रे आपण, काय म्हणले ते रे, जिंकलो रे आपण, आणा गुलाल, आणा फटाकडे, आणा वाजवा. खरंच जिंकलो का आपण? खरंच जिंकलो का? माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला, खरंच जिंकलो? वाचला का? माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजातल्या सगळ्या लोकांना ज्याला वाचता येतं, लिहिता येतं, वकील साहेब आहेत आमच्याकडे, सीए येतं, जज येतं, अनेक रिटायर्ड लोक आहेत, सगळे लोक येतं, बुद्धिवादी लोक येतं, वाचून सांगावं फक्त की ह्याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे, सबंध महाराष्ट्रात सरसकट आरक्षण दिलेलं आहे असं सांगावं. नाही त्याच्यात ओळ. आपण जिंकलो हा भ्रम आहे. जरांगे पाटील जर जिंकले असते ना, मी त्यांचा सत्कार केला असता, मी स्वागत केला असतो, ठीक आहे साहेब जिंकले. पण जरांगे पाटील जिंकलेले नाहीत. जिंकले असते तर महाराष्ट्रभर बोर्ड लागले असते त्यांचे. आज बोर्ड कोणाचे लागलेत? कोणाचे बोर्ड लागले? आज तसं काय चित्र दिसत नाही त्यांचे, काय असे बोर्ड जरांगे पाटलाचे बोर्ड नाही लागले, पण कोणाचे बोर्ड लागलेत महाराष्ट्रात? कोणाचे लागले? कोणाचे पेपर भर जाहिराती आल्या, पान भर जाहिराती कोणाच्या आल्या? सरकारच्या आल्या. सरकारच्या नाही आल्या, फक्त एकाच व्यक्तीच्या आलेल्या आता. सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस. हो, एकच फक्त फोटो, छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करतायत. कोण जिंकले याच्यात? सरकार जिंकलं असं म्हणायचं तुम्हाला? सरकार फक्त, सरकारमध्ये अनेक घटक येतात, त्याच्यामध्ये ही फक्त जरांगे पाटील कोणाला शिवाय देतो? जरांगे पाटील जिंकले असं म्हणायचं तुम्हाला? जरांगे पाटील कोणाला शिवाय देत होते? कोणाची आई माय काढली? ते देवेंद्र फडणवीसांबद्दल वारंवार बोलत असतात. कसे बोलत? त्यांची भाषेचा स्तर ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, तो माझा काय हे नाही. बोलले ना ते वाईट, आणि नंतर काय म्हणले ते तिथं स्वार्थाने, आमचं वैर संपलेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि मी मित्र झाले. माझी सगळ्या तमाम मराठा समाजाचे लोक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे हे मित्र झालेले आहेत. मागच्या वेळेस तुम्ही माझ्यावर प्रचंड आरोप केले की हा फडणवीसचा माणूस, हा फडणवीस. आज त्यांची कितीतरी, तुम्हीच काल अनेक व्हिडिओ, जरांगे पाटलावर गंभीर आरोप करताय तुम्ही. देवेंद्र फडणवीस ते म्हटलेत ना, मी काय म्हणतोय त्याच्यात, ते स्वतः म्हटलेत मित्र. उपोषण कोणाला सोडायला बोलावलं त्यांनी? पण ते असंही म्हणतात की, मला एक सांगा, उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी कोणाला बोलायला सांगितलं होतं? सांगा ना तुम्ही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याशी तर आले पाहिजेत, पण त्यांनी माझं उपोषण सोडलं पाहिजे. आमचं वैर आता संपलेलं आहे, त्यांचे शब्द येतं. बरोबर आहे. तुम्ही आज माझ्यावर आरोप करू शकत नाही. आम्ही शेतकरी चळवळीमध्ये, साहेब बरेच लोक मला विचारतात, तुम्ही बोलता, तुम्ही टीव्हीवर येता, बोलता, तुमचा काय राईट आहे? आता खाली तुमच्या खाली ट्रोलिंग सुरू होईल परत. माझा सगळ्याच्या द्या तुम्ही शिव्या, तुम्हाला काय टीका टिप्पणी ट्रोल करायचं करा, तुमचा अधिकार आहे. माझ्या त्याच्यात काही सुख दुःख काय नसते. निंदा स्तुती ज्याला समान पै झाली, आम्ही वार करीत, आम्हाला त्याचं काही सुख दुःख नाही. सत्य हे काळाने बाहेरच येत असतं. पण माझा अधिकार आहे. माननीय न्यायमूर्ती गायकवाड मागासवर्ग आयोग हा अजय साहेबराव बारसकर माझ्या पिटिशन मुळे अस्तित्वात आलेला आहे. 13,000 लोकांना नोकऱ्या, एससीबीसी आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यात माझा महत्वाचा रोल, माझी महत्वाची भूमिका आहे. बरोबर. म्हणून मला अधिकार आहे बोलायचा. मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही सुद्धा आरक्षणासाठी झटलेले. हो. आता दुसरा प्रश्न असा आहे की या जीआर मधून मराठा समाजाला काय भेटलं? काहीच मिळालेलं नाही. काहीच भेटलं? काही जीआर येतो त्याला काही अर्थच नाही. रोज 100 जीआर काढते सरकार. मला काय म्हणायचं, गव्हर्नमेंटने फसवलंय बिलकुल. हा बघा, मला मी सरकारची, कोणतंही सरकार असेल, कोणतंही सरकार असू द्या, सरकारचं काय असतं बा, आजचा दिवस टाकलायचा. कारण ह्या जीआरला, ह्या आरक्षणाला विरोध करणारे आज नाही येतं. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे लोक आज नाही, अनेक काळापासून येतं, अनेक येतं. मग त्यांना सगळ्यांचंच पाहायचं असतं. मग त्यांच्या डोक्यात कसं होतं, यांना कसं तरी काढून द्या, काहीतरी द्या, म्हणजे तेही नाराज झाले नाही पाहिजे. हे आज आहे का जीआर, असा स्पष्ट जीआर आहे का? सगळे संभ्रमित आहेत ना. आणि काय जीआर मध्ये काय आहे मला सांगा तुम्ही. जीआर सगळ्यांनी वाचला. जीआर मधले मी तुम्हाला फक्त 2 शेवटची ओळ सांगतो. काय आहे? शेवटचे 5च पान आहे. प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या पुराव्याच्या सक्षम प्राधिकारी स्थानिक चौकशी करतील आणि सगळं तपासणी करतील. हा, योग्य ती चौकशी करेल. बरोबर. त्या चौकशीच्या आधारे शेवटची ओळ, सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. सक्षम अधिकारी कोण? प्रांत, एसडीओ. प्रांत आता सरकारने सांगितलं म्हणजे प्रांत देऊन टाकतील. काय सरकारने काय सांगितलं वाचा ना तुम्ही. काय सांगितलं सरकारने?
कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असं म्हणलं का? कुणबी जातीचा दाखला देऊन टाकतील. देण्यात येतील. ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं त्याला दाखला लगेच दिला. जरांगे पाटील काय म्हणले? वाटप करा, वाटप करा, वाटप करा. वाटप नसतं होत कुणबी दाखल्याचं. म्हणजे फसवलंय. फसवलं म्हणा. फसवलं म्हणता. पण कोणचं सरकार मला सांगा? छगन भुजबळ असतील, ओबीसी नेते असतील, लक्ष्मण हाके असतील, हे म्हणतात हे सरकारने वाटोळं केलं OBC त्यांचा आरक्षण. हा बघा, हे जे आहे आता मी तर असं म्हणन, आज मनोज जरांगे जर आहेत ना तर फक्त ते हाकेंच्या स्टेटमेंटवर आहे. हाकेंमुळे हाकेंमुळे येतं. हे जर मंत्री भुजबळ आणि हे हाके प्राध्यापक असतील कोणी लक्ष्मण हाके हे जर म्हटले की ह्या कागदाला काही व्हॅल्यू नाही तर आज समाज फाडून खाईन त्यांना. कोणाला? मनोज जरांगेंना. म्हणजे तुम्ही काय आणलंय मुंबईवरून? जरांगेचा जीआर किंवा आमचे लोक मिळवलंय ते हाके आणि भुजबळ बोलतायत म्हणून लोकांना खरं वाटतं. आज लोकांच्या, आमच्या मराठा समाजाच्या लोकांच्या स्टेटस येतं. आज कोणाची स्टेटस येतं? हाकेंची स्टेटस येतं व्हॉट्सअपला. नाही लोक, मला एका चार्टर्ड अकाउंटंटचा फोन आला. तुम्ही म्हणता महाराज असं नाही. मी तर कायद्याची भाषा तुम्हाला मी दाखवतो, हे काही शक्य नाही. त्यांनी नाही मग हाके कसं काय म्हणतात हे खरं आहे. माझं असं म्हणणं आहे, सगळ्यांना असं म्हणणं आहे. मनोज जरांगे पासून सगळ्याच लोकांना म्हणलंय कायदा वाचा. जीआर मोठा का कायदा मोठा? कायदा मोठा. कायदाच मोठा. कायदा का मोठा? कारण कायदा ही विधानसभा निर्माण करते. बरोबर. आणि जातीचा दाखला देण्याबाबतचा ऍक्ट कायदा हा 2001 23 मे 2001 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला हा कायदा आहे. हा कायदा आहे. पण हा कायदा. हे ठीक आहे, समजा तुम्ही ठीक नाही साहेब, हेच महत्वाचं आहे. याच्यावर येणार आहे. पण विखे पाटील असं म्हणालेत की जर कोणाच्या मनात संशय असेल आपण ज्या गोष्टी बोलतोय त्याच्यावर, तर मला येऊन भेटा, त्याचं ते शंकेचं निरसन करणार आहे. आता विखे पाटील साहेब जे आहेत, मंत्री येतं आमच्याच नगरचे येतं, त्यांची अडचण मी ओळखू शकतो. काय अडचण आहे त्यांची? हा, त्यांची अडचण म्हणजे त्या ज्या, मी काय राजकारणी माणूस नाही. बरोबर. मी धार्मिक क्षेत्रात, आमचं फक्त खरं सांगायचं काम आहे. धर्माचे पाखंड करणे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन खोटा असं ते सांगायचं आमचं काम आहे. तसं त्यांना राजकारण करायचं, त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, बा कोणाला नाराज नाही करायचं, काय नाही करायचं, ते त्यांचं काम करतायत. विखे पाटलांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलेलं आहे का? तुम्ही लावा ते. विखे पाटलांचं स्टेटमेंट असं आहे की जर मनोज जरांगे म्हणजे काय मराठा समाज नाही, हे स्टेटमेंट आहे. वाजून जाऊ तुम्हाला? आहे स्टेटमेंट आहे त्यांचं. मनोज जरांगे म्हणजे काय मराठा समाज नाही, मराठा समाज इतरही सर्व घटक आहेत, आम्ही पण सगळेजण घटक आहेत. बरोबर आहे. आणि बरोबर आहे, त्याच्यात काय तो भाग नाही. मला विखे पाटील साहेबांचं माझं असं म्हणणं आहे की त्यांनीच कायदा केलेला आहे. 2001 ला विखे पाटील साहेब आमदार होते किंवा मंत्री असतील मला माहित नाही, पण ते विधानमंडळात होते. त्यांच्या सहीने हा कायदा झालेला आहे, हा जो कायदा आहे. आणि या कायद्यामध्ये साहेब हे सगळे शपथपत्र हे सगळे प्रयोग केलेले आहेत आम्ही. काय केलेलं तुम्ही नेमकं? हा, आता तुम्हाला मी दाखवतो. शपथपत्राच्या आधारे म्हणजे ऍफिडेव्हिटच्या आधारे आम्हाला जातीचा दाखला मिळावा म्हणून मी 31 जानेवारी 2024 ला अर्ज केलेला आहे. 31 जानेवारी 2024 ला. हे जरांगे पाटलाला माहिती आहे? हा, आम्ही ते एकत्रच काम करत होतो ना, सोबत तुम्ही एकत्रच काम करत होतो. 31 जानेवारी 2024 ला अर्ज केला पहिल्यांदा. सोबतचे प्रयोग आहेत तुमचे? हा, हे सगळं माहिती त्यांना. आणि त्याच्यामध्ये काय केलं आम्ही, अर्ज काय केला की माझ्या आत्याचा मुलगा आहे, चुलत आमच्या भावकीच्या चुलत आत्याचा मुलगा आहे आदित्य संजय भोरे, त्याच्याकडे काही दाखला नव्हता आणि त्याचं काही रेकॉर्ड सापडत नव्हतं. म्हणून आम्ही काय केलं, बा ह्या कायद्यातलं 9 सेक्शन आहे कलम, त्याच्यानुसार अर्ज दाखल केला की हा जो आमचा नातेवाईक आहे हा कुणबी जातीचा आहे. बरोबर. आणि आम्ही म्हणतो त्याला पुरावा त्याचा काय, तर आमचं हे ऍफिडेव्हिट घ्या, मी कुणबी जातीचं आहे. मी त्याला ऍफिडेव्हिट दिलं, आमच्या अजून एक जणांनी ऍफिडेव्हिट दिलं, असे 2 आम्ही पुरावे दिले. ऍफिडेव्हिट शपथपत्र दिलं. हे शपथपत्र इथे आहे माझ्याकडे. शपथपत्र आता हे चाललंय, मी हे बघा हे शपथपत्र, हे तुम्ही दाखवा. हे शपथपत्र, हे शपथपत्र 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही शपथपत्र करून दिले. कधी करून दिले? जानेवारी महिन्यात, मागच्या वर्षी करून दिले, 24 ला करून दिलं. आणि हाच पुरावा झाला. आता हे मला विचारलं प्रांतांनी, हे तुम्ही कोणत्या आईने केलंय? तर प्रांतांना मी दाखवलं. हे पहा, हा जो कायदा आहे ना 2023 चा कायदा, याच्यातलं कलम 9 आहे. ह्या 9 कलमाने तुम्हाला काय केलंय, तर तुम्हाला या प्रांतांना म्हणजे जो जातीचा दाखला देतो ना त्याला दिवाणी न्यायालयाचे पॉवर्स दिलेत. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. बरोबर. हे काय सामान्य पॉवर नाही दिले की तुम्ही तपासणी करा आणि यांना तुम्ही द्या. मग त्याच्यात काय आहे, तो प्रांत कोणालाही समन्स पाठवू शकतो, पोलिसा थ्रू हजर करू शकतो.
ज्यांनी घेतलं त्याला नाही 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 जातीचा दाखला देण्याचे संबंध त्याला जर वाटलं त्यांना अमुक अमुक आहे बा, यांना संबंध शाळेचा मुख्याध्यापक आहे किंवा कोण असेल त्याला पाठवू शकतात ते. सगळ्यात महत्वाचं याच्यातलं क आहे 9 मधलं क काय आहे तुम्ही वाचून दाखवा साहेब. काय आहे शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे. काय लिहिलंय शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे हे क्लिअर कट लिहिलेलं आहे. क्लिअर कट सांगितलंय. विखे साहेबांनी कायदा पारित केलाय. हा शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे म्हणजे ऍफिडेव्हिट आहेच ना कायद्यात. नवीन काय आलं सरकारने सांगा मला. ते म्हणतात हैदराबाद गॅजेटियर लागू. हैदराबादचं बोलू आपण हे याच्यात ऍफिडेव्हिटचं काय आलं नवीन हा तर झालं क्लिअर मुद्दा झालं. मग आम्ही शपथपत्र दिलं आम्हाला प्रांतांनी दाखला दिला नाही. काय म्हटले प्रांत असं म्हटले की ठीक आहे तुम्ही ऍफिडेव्हिट देऊ शकता अर्ज करू शकता. तिने कारण असं दिलं सगळं कायद्यात जरी दिलं असेल तरी दाखला द्यावाच असं आमच्यावर बंधन नाही. बरोबर बंधन नाही. आपण थोडं पुढे गेलो पण तुम्ही म्हणले काय दिलं तर ती एक 3 सदस्यीय समिती आणलेली यावेळेस. आता ते काय सदस्य कोणाची समिती ती तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक. बरोबर. मला खरं सांगा बरं तलाठी फुकट काम करतो. ज्याचं आम्हाला तोंड बघायची इच्छा नाही तुम्ही त्याच्याकडे पाठवता आम्हाला. बरोबर ना. मग तलाठ्याच्या पाया पडायचं एकदा ग्रामसेवकाच्या पाया पडायचं एकदा कृषी सहायकाच्या पाया पडायचं. मग ते 3 जण रिपोर्ट देणार त्यांच्या मागे त्यांची कामं असतील. बरोबर सरळ आणि मग ते चौकशी अहवाल आता ते प्रचंड प्रमाणात अर्ज तो सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग तर आहे ना तो. माझ्या याच्यात ऍफिडेव्हिट माझी पण गृह चौकशी झालेली. कुणी केलेली आहे गृह चौकशी तहसीलदारनी चौकशी केली. तहसीलदार दंडाधिकारी तहसीलदार गॅजेटेड ऑफिसर मला माझी पण चौकशी केली ना तहसीलदारनी आमच्या प्रकरणाची. नाही दिलं देता येत नाही आणि देताही येतं दोन्ही बरं त्याच्यात. कारण त्यांना कोणाचा अधिकारी दिवाणी न्यायालयाचा अधिकारी देऊ शकतात. प्रश्न असा आहे की हा दाखला पुढे व्हॅलिड ठरेल की नाही ठरेल. कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय. हे कसं आहे हा सगळ्या याच्यात अस्पष्टता आहे. सगळी अस्पष्टता आहे. दिवाणी न्यायालयाची पावर दिलेली आहे त्यांना पण ते देत नाही. हे सगळं मी त्यांना विचारलं साहेब तुम्ही का देत नाही त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं ह्याच कायद्यामध्ये कलम 13 आहे. कलम 13 काय सांगतं की जातीचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या शास्ती म्हणजे शिक्षा आहे जर त्या दाखल्यावर एखाद्याने तक्रार केली आणि तक्रारी होतातच बिलकुल तक्रारी होतात. बरोबर. देवळाली नगरपालिकेचा जो बाळासाहेब चव्हाणची केस आहे आणि विरुद्ध जगन्नाथ होले ही तिच्यात म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत गेली त्याच्यातच जाहीर झालं का मराठा कुणबी एक नाही कुणी जाऊ शकतं. जात नाही तो भाग वेगळा पण कुणी जाऊ शकतं. आणि जर गेले आणि प्रांतांनी हा दाखला कोणताही पुरावा न स्वीकारता दिलेला आहे असं जर सिद्ध झालं तर त्या प्रांतावर गुन्हा दाखल होतो. म्हणजे जुने कलम येतं 262 ते 265 वाचा ना तुम्ही साहेब. आणि काय या अधिनियमाखालील अपराध दखलपात्र आणि बेजमानती असणे म्हणजे जामीन सुद्धा नाही. मला सांगा कोणता प्रांत देईन मला ते साहेबच म्हणले कोण देईन म्हणले आम्हाला काय तुम्ही जेलमध्ये घालता का. तुमच्या म्हणण्यानुसार ते देणार नाहीत असं तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे की प्रांताचंच म्हणणं आहे. प्रांतानेच निकाल दिला ना. पण आता हे आदेश गव्हर्नमेंटनेच दिलेले की तुम्ही द्या. अहो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं GR भारी का कायदा भारी कोणी सांगा मला. पण आता गव्हर्नमेंटनीच हा GR काढलाय असं सांगितलं की या प्रोसेसनं आलेल्यांना तुम्ही अडवू नका आणि ज्यांना अडवाल त्यांनी विखे पाटलाकडे जायचं. तरी सुद्धा तुम्हाला शंका याच्यावर. ऐका ना माझं ऐका तुम्ही कायद्यामध्ये काय लिहिलंय कायद्यामध्ये सक्षम अधिकारी निर्णय घेईल म्हटलंय. निर्णय घेईल. मी फुला हार घातला असता लोटांगण घातला जरांगे पाटलाला काय सक्षम अधिकारी दाखला देईल तुम्हाला असं म्हणायचं निर्णय घेईल नाही आणि घ्या याच्यामध्ये नाही निर्णय घेईल आणि दाखले देईल. निर्णय शब्द नव्हता पाहिजे तिथं द्या आणि घ्या देईल शब्द पाहिजे होता. दाखला देईल सक्षम अधिकारी ऍफिडेव्हिट घेईल आणि दाखला देईल. मग म्हणलं असं GR पक्का आहे. निर्णय अजून काही घटनाच घडायची अजून तो अमुक अर्ज करील आणि मग तो निर्णय कॉज ऑफ ऍक्शन काय करणार तुम्ही. मी तर म्हणतोय हायकोर्टाचे सगळे आमचे जे गेलेत सगळे कॉज ऑफ ऍक्शन काय विचारेल ना कोर्ट काय घटना काय घडली नेमकी तो निर्णय अजून घेणार आहे ना तो प्रांत काय करणार आहे. मग आता जे लक्ष मला माफ करा आपले जे वकील बोलतायत सदावर्ते की सरकारने चॉकलेट दिलंय. मग चॉकलेटच दिलंय. मूळ मुद्दा काय आहे बघा ते संजय लाखे ऐका ना संजय लाखे पाटील जे आता त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला त्यांनी काय सांगितलं बाबा आमचे जे महामानव आहेत
आमच्या मराठ्यांची, हं. त्यांना गणपतीने काय द्यावी, त्यांची मागणी गणपतीने बुद्धी द्यावी बा. नेमकं त्यांच्याकडे त्याचाच प्रॉब्लेम आहे. हं. आपण काय घेऊन यावं. हं. एवढा मोठा समाज तिथे गेला. समाजाचं मी एकदम कौतुक करतो. बिलकुल समाजाचं काम केलेलं आहे. समाजाला काय सांगितलं, तुम्ही लाखात या कोटीत द्या. समाज आला. मी काय समाजाच्या विरोधातला माणूस नाही. माझ्यावर इतका म्हणजे हा फडणवीसचा माणूस आता मी मग सांगितलं, आता जरांगेच फडणवीसचा माणूस झाले. ऐका ना, मी काय कोणाचा माणूस नव्हतो, मी खरं बोलणारा माणूस होतो. समाज तिथे गेला, समाजाने समाजाचं काम केलं. पण जो निर्णय घेणारा माणूस आहे आमचा, जो नेतृत्व आहे तिथं, लिडरशिप ज्याला म्हणतात, त्या लिडरशिपला कळायला पाहिजे ना आपण काय घेऊ राहिलोय. नाही ना घेतलं ते. एक आम्ही कायम कीर्तनात एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, शिकारीला गेला, तहान लागली, हरावला, जंगलात गेला. इतकी तहान लागली, पाणी जर नाही पिलं तर मेला, मरण तो. तेवढ्यात एक जण तिथे गुराखी भेटला. त्या राजा त्याला काय म्हणला, भाऊ मला तू काय कर, काही कर, पाणी पाज, आणि तू जर मला पाणी पाजलं, माझे जीव वाचले, तुला मी काय मागन ते देईन. काय म्हणला राजा त्याला, तू फक्त मला पाणी पाज, माझा जीव वाचव, मी काय लागन ते देईन त्याला. गुराखी तिथं होता. तिने लगेच त्याला पाणी मागितलं, त्याचं पाणी आणलं, त्याला पाणी दिलं. राजाला खूप आनंद वाटला बा. आणि त्याने म्हणला, वा वा, तू माझा जीव वाचवला, माग तुला काय मागायचं. त्या गुराखीने काय मागावा, काय मागितलं. गुराखी काय म्हणला, बघा महाराज काय झालंय, सकाळी सकाळी मी निघालो घरून गुरं चारायला, गडबडीत निघालो, आणि काय झालं बा, तंबाखूची पुडी घेतली, चुन्याची पुडी घरी राहिली, तेवढं मला चुना द्यावा म्हणला. काय म्हणला राजा, ते गुराखी काय म्हणला, काय मागितलं, चुना मागितला. म्हणजे तुम्ही असं ऐका ना, तुम्ही मागणाऱ्याला अक्कल पाहिजे ना. म्हणजे पाटला अहो समाज आहे ना, मराठा समाज मुंबईच्या तिथं आतमध्ये जाऊन बसला. एवढं भयानक प्रेशर, सरकार वाकलेलं होतं, झोपलेलं होतं. सरकार तुम्ही म्हणता त्याच्यावर सही करायला तयार होतं. तुम्ही का नाही सही केली, तर लिहा बाई असं हैदराबाद गॅजेट, हैदराबाद, सातारा, मुंबई, औंध गॅजेट लागू करण्यात येतंय. दोनच वेळी त्याची यार होता ना. मराठा आणि कुणबी एकच आहे असा सरसगट हा जी आर हे का नाही लिहिलं. नाही लिहिलं, घेणाऱ्यांनी व्यवस्थित गेलं नाही म्हणून. आणि घेणाऱ्यांनी पुन्हा काय, हा बघा, मराठा समाजाच्या फार मोठ्या घटकांनी मनोज जरांगे यांच्या खांद्यावर मान टाकलेली, विश्वास टाकला. नाही, मनोज जरांगे प्रामाणिक माणूस आहे, आणि मग ते प्रामाणिक माणूस तो प्रामाणिकपणे काम करीन. त्यांनी विश्वास टाकला. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक तिथे गेले. पण घेऊन तो निर्णय कोणाचा होता, कागद घेण्याचा निर्णय कोणाचा होता. मग तुम्ही दोष कोणाला देणार, चूक कोणाची आहे, चूक त्याचीच आहे ना. उद्याच्या काळामध्ये हे सगळे कज्जे सुरू होते, कोर्ट केसेस सुरू होते, सगळे भांडणं सुरू होते, ऑब्जेक्शन घेणार नाही तुम्हाला असं वाटतं. बरोबर, या प्रत्येक इंडिव्हिज्युअल दाखल्यावर जे विरोधक आहेत ते ऑब्जेक्शन घेणारच आहेत ना. बरं, तुम्ही जो विचार करताय, ज्या पद्धतीने विचार करताय, तसंच मराठा समाजामध्ये काय सध्या चर्चा सुरू आहे. मराठा समाज प्रचंड कन्फ्यूज आहे. म्हणजे इतका कन्फ्यूज आहे तो की काहींना वाटतं दिलंय, काहींना वाटतं बाबा हे काय दिलंय, पण हे वास्तव समजा ना आम्हाला, काही हे समजून सांगा. आणि सगळेजण, मी मागच्या वेळेस मी एकटा बोलत होतो, माझ्यावर प्रचंड म्हणजे मला इतक्या म्हणजे काय, आता ठीक आहे जाऊ द्या, मागचं काय काढत नाही. हा, आता कोण बोलतंय, हा जी आर, ह्या जी आर मध्ये काही व्हॅल्यू नाही असं पहिल्यांदा कोण म्हणलं. मराठा समाजाचे असलेले माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील काय म्हणले. कोळसे पाटील, मी तर हतबल झालो, सरकारने काय दिलंय म्हणले. जाऊ दे ते सदावरतीच काय करायचं आपल्याला. कोळसे पाटील कोणाचे येतं, मराठा समाजाचे. ते म्हणले काय फुसका आहे हा कागद. दुसरं कोण बोललं की ते तिथे वकील होते ना, ते ऍडव्होकेट केदार, ते म्हणले दादा फसवलाय आपल्याला, जागेवर सांगत होते. अनेक ते संजय लाखेने तर आव्हानच दिलं विखे पाटलांना, बाबा मी मराठा जातीच दाखलाय माझ्याकडं, तुम्ही मलाच फक्त कुणबी करा. होत नाही. बबनराव तायवाडे सुद्धा काय म्हणले, ओबीसीचे नेते, नाही ह्या जिल्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही. ऍडव्होकेट आशिम सरोदे येतं, मराठा महासंघाचे अध्यक्ष, ते म्हणले बाबा बाळासाहेब सराटे येतं. या सगळ्या मराठा समाजातल्या या लोकांचं, अभ्यासकांना शिव्या देऊ नका. अभ्यासकांना अभ्यास करायला फार कष्ट लागतात, दिवसेंदिवस तासन-तास घासावी लागती, आणि शिव्या द्यायला फार सोपं लागतं. शिव्या देण्यामध्ये काय हे नसतं, पण अभ्यास करण्यामध्ये ताकद लागती, एनर्जी लागती. अभ्यासकांनी त्यांचं मत व्यक्त केलेले येणाऱ्या काळामध्ये ते कळून जाईल आपल्याला. बरं, तुम्ही जेव्हा जरांगे पाटील मुंबईला गेले त्यावेळेस तुम्ही का नाही गेले त्या मागणीसाठी. हे पहा, मी मागच्या वेळेस मुंबईमध्ये सक्रिय होतो. माझ्याकडे व्हिडिओ आहे, महाराज आपल्या मनोज जरांगे यांच्या सगळ्या चॅनेलवर आहेत उपलब्ध. हे महाराज आहेत, महाराज करू लागायला येतं, महाराजच सगळं पाहत आहेत. महाराज मागच्या वेळेस मी करत होतो, माझे त्यांचे वाद झाले. आता वाद झालेले असताना मी पुन्हा तिथं जायचं आणि मग पुन्हा अजून काय वाद व्हायचे, त्याच्यापेक्षा माझा पाठिंबा होता ना, माझं समर्थन होतं. मी बोललो का तुम्ही सांगा. नाही बोललो.
एक सिंगल लाईन तरी, एक माझी प्रतिक्रिया तरी व्यक्त केली का? नाही केली. मी आता का बोललो? कारण आमचं काम हे खरं सांगायचं, सत्य सांगायचं. सत्य आज नाही, उद्या नाही, परवा नाही. जरी आज मला काही लोक शिवाय देतील किंवा काय करतील, तरी उद्या परवा ज्यावेळेस येईल ना, अहो मला सांगा, ओबीसी मध्ये आता मराठा समाजाचे जे रिटायर असलेली सर्वोच्च न्यायालयाची माजी न्यायमूर्ती जी इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये जे प्रमुख जज होते, सर्वोच्च न्यायालयाचे जज पी.बी. सावंत, माननीय पी.बी. सावंत यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे? माझं जाऊ दे, त्यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे? ते मत पण फार सरसगट मराठा, त्यांचं मत असं आहे की सरसगट नाही, त्या जजमेंटमध्ये सांगितलं त्यांनी, सरसगट मराठा समाजाला, म्हणजे त्या जजमेंट इंदिरा साहनीचं नाही, परंतु सरसगट मराठा समाजाला त्यांचं स्टेटमेंट आहे की नाही देता येणार. मराठा समाज फार मोठा आहे आणि एवढा मोठा समाज एवढ्या त्या याच्यामध्ये ओबीसीच्या गाडीमध्ये जिथे 357 जाती ऑलरेडी आहेत, त्या गाडीत जर येऊन बसला, जागा नाही ना पहिली. आज आहे ना, आज मी तुम्हाला सांगतो, आज माझ्या दृष्टीने एसीबीसी जे आरक्षण आहे त्याकडेच मी येणार होतो. ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीचं जे आरक्षण आहे, एक मोठा वर्ग असा आहे की तो म्हणतो की तेच आरक्षण आपल्याला परवडणार आहे, आणि एक मोठा वर्ग आहे की तो म्हणतो की ओबीसीतून आपला फायदा आहे. तुमचं काय? मी तुम्हाला पुरावा देतो. आता पुरावा हे पहा, आता हे आपण पुण्यात, हे पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, आणि सावित्रीबाई, ते दुसरा मोबाईल दाखव काळा, सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये आत्ता मागच्या काही दिवसापूर्वी की प्राध्यापकाच्या 12 जागा भरायच्या होत्या, 12 जागा. तर त्या 12 जागा एसीबीसी मधून, तर त्या 12 जागा मराठा समाजातून, एसीबीसीतून 12 मध्ये फक्त 1 जागा भरली गेली. सॉरी, किती जागा भरली गेली? 11 जागा व्हॅकंट झाल्या. का व्हॅकंट गेल्या? म्हणजे 12 जागा आहेत तिथं होत्या, लोकांनी फॉर्मच नाही भरली. का नाही फॉर्म भरले? सगळ्या लोकांना काय वाटलं, आता आपण कुणबी होणार आहे, मग मराठीच दाखले कशाला काढायचे? लोकांनी अर्जच केलं नाही, म्हणजे व्हॅकंट गेल्या. दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, LLBचं उदाहरण आहे, फार महत्वाचं उदाहरण आहे. आता LLBची सीएटी झाली, लॉची, कायद्याची, वकिलाची परीक्षेची सीएटी झाली. नगरचं कॉलेज आहे आमचं, नगरचं लॉ कॉलेज, मी लॉ कॉलेजचं स्टुडंट आहे, तिसऱ्या. तर आमच्या लॉ कॉलेजमध्ये पण वकील स्टुडंट आहे, माझी वकिली अजून झाली नाही, ह्या याच्यामुळेच राहिली सगळी, पण ठीक आहे, ती जेव्हा होईल ती होईल तेव्हा. तर त्याच्यामध्ये सीईटी मध्ये शेड्यूल कास्टचा एक, मला एक्झॅक्ट मोबाईल नाही माझ्याकडं, जावळे का जगदाळे नाव आहे, त्याला 37 मार्क येतं. 38 मार्क आहे, त्याचं ऍडमिशन झालं. म्हणजे शेड्यूल कास्टचा 38ला कट ऑफ लागला. शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्याला 37 मार्क असेल तर त्याला लॉला ऍडमिशन भेटलेलं नाही. दुसरा मी नावासहित सांगतो, ओम मनोहर सूर्यवंशी, ओम मोहन सूर्यवंशी. हा तर शेड्यूल कास्टचा जो आहे त्याला 38 मार्क येतं, तिथं कट ऑफ आहे. म्हणजे 37 मार्क असलेल्या शेड्यूल कास्टच्या सीईटी मध्ये त्याला ऍडमिशन झालं नाही. आणि एसीबीसीचं काय कट ऑफ असेल? तुम्ही आश्चर्य होईल, तुम्हाला हसन तुम्हाला वाटेल की ओम मोहन सूर्यवंशी 3 मार्क आहेत, 3 मार्क, 3 मार्काला त्याला ऍडमिशन भेटलंय. किती मार्क? 3 मार्क. 3 म्हणजे एसीबीसीतून फायदा होतो. अहो 3 मार्कावाल्याला ऍडमिशन झाले. 3 मार्काचं ऍडमिशन झालं, म्हणजे तिकडे जाण्यापेक्षा इकडे राहण्यात जास्त फायदा आहे, तुम्हाला सांगायचं होतं. अहो मी हे हा पुरावा आहे ना, शेड्यूल कास्ट पक्का, शेड्यूल कास्टचं आरक्षण पक्का आरक्षण आहे. 37 मार्कावाला नाही मिळालं, आणि 3 मार्कावाल्याला मराठावाल्याला ऍडमिशन मिळालं. हा नावासहित सांगितलं तुम्हाला, जाऊन तपास करा. नगरचं आमचं लॉ कॉलेज आहे तिथं, ओम मोहन सूर्यवंशी 3.11 त्याला मार्क एवढे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतोय की जरांगे पाटील वारंवार म्हणतात की आता आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, तर तुमचं त्यांच्या मागणीला समर्थन आहे की तुमचं काही वेगळं म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की ज्याचे दाखले सापडलेले आहेत, बरं का, ज्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत, म्हणजे जन्माच्या असतील, शाळेतल्या असतील, खरेदी खत, गहाण खत, इतर जेवढ्या काही सापडलेल्या आहेत त्या सरकारनं जाहीर केलेल्या जातात. तर त्या नोंदीच्या आधारे त्यांच्या वारसांनी काय कुणबीचा दाखला घ्यावा. ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांनी एसीबीसीतून त्यांनी फायदा घ्यावा. एसीबीसीच्या आत्ता कालचं पण म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एसीबीसी सुद्धा आरक्षण चांगले, फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की हे आरक्षण टिकन का नाही टिकन याच्याबद्दल मराठा समाजामध्ये संभ्रम आहे, बिलकुल आहे. आणि सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी की हे आरक्षण 100% आम्ही टिकून, कारण त्यांनी दिलेलं आहे ना आरक्षण. कोण दिलं? एसीबीसीचं.
आत्ताच एकनाथराव शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आणि सरकारनेच दिलेलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते आणि सगळेच होते. या सगळ्याच्या सगळ्या लोकांनी एसीबीसीचं आरक्षण दिलंय. त्यांनी ते टिकवावं. माझी दुसरी एक फार महत्वाची मागणी आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे की हे एसीबीसीचं आरक्षण केंद्रात नाही, राज्यात आम्हाला एसीबीसीचं आरक्षण घ्यावं लागतं आणि केंद्रात आम्हाला ईडब्ल्यूएस मधून घ्यावं लागतं. तर मग सरकारने हे आता वर पण त्यांचं सरकार आहे ना, मग सरकारने एसीबीसीचं आरक्षण सुद्धा आम्हाला कुठं द्यावं, केंद्रात द्यावं. जी काही त्यांचं पर्सेंटेज असेल, टक्केवारी असेल तिथं द्यावं. हे जर केलं तर हा प्रश्न संपून जाईल. शेवटचा आता जाता जाता एक प्रश्न की सरसगट सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेता येऊ शकतं का? सरकारने जरी तयारी दाखवली तरी तसं होऊ शकतं का? तुमचं वैयक्तिक मत. हे बघा, सरसगट जर आरक्षण दिलं तर काय होईल? पहिलं एसीबीसीचं 10% जाईल. जाईन का नाही जाईन? आता मराठा राहिलाच नाही ना, जाणारच आहे ना. इकडे आले म्हणलं ते जाणारच. आता राज्यात कुणी मराठाच राहिला नाही. सरसगट तुम्हाला कुणबी जाहीर केलं तर मग ते पहिलं 10% कट होणार. बरं, इकडे 50% वर जाता येत नाही. मग ते एसीबीसीच्या बसमध्ये किती गर्दी होईल मला सांगा बरं. पहिलीच गर्दी त्याच्यामध्ये पहिलेच 357 जाती आता आणि पुन्हा हे ओबीसी मध्ये 357 जाती आता आणि त्या याच्यात पुन्हा ही आमची एक जात जाणार. सगळ्यांना सगळेच तिच्यात कोंड मारा सगळ्यांचा होणार आणि हातचं हे 10% जाणार. जसं ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा फायदा कोणाला झाला आता? ज्यांनी मागणी केली नाही, ज्यांनी रस्त्यावर एक आंदोलन केलं नाही, ज्यांनी एक अर्ज लिहिला नाही आम्हाला असं असं करा, त्यांना मुस्लिम समाजाला 8-9% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आमच्या जरांगे पाटलांनी देऊन टाकलं. नक्कीच. तर हे होते बारस्कर महाराज ज्यांनी की आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची सविस्तर मतं सांगितली. जरांगे पाटलांच्या जरांगे पाटलांचा जो हेतू होता तो सफल झाला नाही. त्यांनी उपोषण केलं, मराठा समाजाने त्याला उत्स्फूर्तपणे सपोर्ट केला. मात्र त्यांनी उदाहरणं देऊन सांगितलं, जसं त्या गुराख्याला राजाकडून चुना हवा होता तशाच प्रकारे जरांगे पाटलाने तो कागद घेतला ज्याला की काही अर्थ नाही, असंच बारस्कर महाराजांचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे.